प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे बोधिसत्व चॅनलमध्ये सर्व उपस्थितांचं स्वागतम सुस्वागतम। महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने सादर महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये ज्यांनी 84,000 स्तूप आणि लेण्या बांधल्या, आपले 2 अपत्य महेंद्र आणि संघमित्रा या धम्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी दान दिले। केवळ भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रसार प्रचार करणारे प्रियदर्शनीय सम्राट अशोक, अनंत भंते महामोगलायन, अनंत भंते सारीपुत्त, तुमचे आमचेच नव्हे तर अखिल व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी स्वतःचा संसार त्याग केला, स्वतःचं कुटुंब त्याग केलं आणि तुमच्या आमच्यापर्यंत शिक्षणाची गंगा घरापर्यंत आणून पोहोचवली। 1848 मध्ये पुण्याच्या भिड्याच्या वाड्यामध्ये पहिली शाळा स्थापन केली। केवळ एससीचे, ओबीसीचे, व्हीजेंटीचे तिथे विद्यार्थी नव्हते, तर सर्व जाती धर्मातील 7 मुली ज्या शाळेमध्ये होत्या, अशी पहिली शाळा सुरू करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 158व्या जयंतीच्या सर्व सावरगाव वासियांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तुमचे आमचे उद्धारक नव्हे तर अखिल मानव जातीचा उद्धार व्हावा म्हणून ज्यांनी 4 अपत्याची बळी दिली, आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष केलं, असे सिंबल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चळवळीमध्ये ज्यांनी आपला सर्वस्व त्याग केलं, असे राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकाराम, राष्ट्रसंत गाडगेबाबा, कबीर या सर्व आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतोय। आज आपण ज्या महामानवाचा वाढदिवस इथे साजरा करत आहोत, अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान संकेत भगत आणि आम्हाला नुकतंच काल दुपारी आमचे मित्र प्राध्यापक मुंसर यांनी सांगितलं का आपल्या गावाला जायचं आहे। सरांनी म्हणाव, मग रात्रीचे 12 वाजू का कितीही वाजू द्या, सरांसोबत आम्ही राहतो। सरांचं काम पांढरकवड्यामध्ये फार मोठं आहे। ते यवतमाळ जिल्हा भारतीय बौद्ध महासभा संस्कार विभागाचे पूर्वचे उपाध्यक्ष आहे। आमच्या सोबत आलेले प्राध्यापक डॉक्टर दखणे सर, सोबतच संरक्षण विभागाचे पूर्वचे उपाध्यक्ष परमेश्वरजी भरणे सर, आमच्या सोबत असलेले किटके सर आणि सावरगाव चे सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि सर्व मंडळी जी ऐकणारी आहे, त्या सर्व मंडळींना मैत्रीपूर्ण जय भीम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर, तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि आजचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा मी प्रणाम करतोय। मी माझा परिचय देत असताना मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे, पांढरकवडा तालुका भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष आहे आणि सतत 10-15 वर्षापासून मी भारतीय बौद्ध महासभेचंच काम करतो। आजचा विषय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
हे मांडत असताना मला अतिशय आनंद होत आहे का प्राध्यापक मुनसरच्या गावामध्ये येऊन मला आपल्यासोबत थोडं बोलता येत आहे. त्या निमित्ताने आपला परिचय होईल. कारण मुनसर आणि शेंडे सर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे अख्खं पांढरकवडा तालुक्यामध्ये माहीत आहे. जिथे मुनसर आहे तिथे शेंडे सर आहे आणि जिथे शेंडे सर आहे तिथे मुनसर आहे. दखने सरांना सुद्धा आम्ही आवाज द्यायला का हजरच होता. परमेश्वर भरणे सुद्धा सर सुद्धा हजर होता. असं हे आमचं काम चालू आहे. विषय असा आहे का आपण चळवळीपासून दूर जात आहोत का? ज्या पद्धतीने इतर लोकांचं आपण ऑब्झर्वेशन करतोय तेव्हा त्यांचा 7-7 दिवसाचा कार्यक्रम असतो. तो काय असतो हा भाग तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांच्यामध्ये किती कट्टरवाद वाढत आहे तो वाढू द्या. त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही. आपलं घर आज जळत आहे. आपल्या घराला आज आग लागलेली आहे. आज या गावामध्ये बौद्ध उपासक उपासिका तरुण तरुणी जर यादी करतो म्हटलं तर मला तरी वाटते 200 पर्यंत असेल. ही चळवळ चालू करत असताना किंवा ही चळवळ सांगत असताना तथागतांच्या कालखंडातला विचार आपण करू. थोडा सम्राट अशोकांच्या कालखंडातला विचार करू. बाबासाहेबांच्या कालखंडातला विचार करू. महात्मा फुलेंच्या कालखंडातला विचार करू. तथागतांच्या कालखंडातला अगदी 2-2 मिनिटं सांगेल मी. तथागतांच्या कालखंडामध्ये समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा दुःख अन्याय अत्याचार रानटी अवस्था असल्यासारखं होतं 2500 वर्षाच्या आधी. हे जे सर्व दुःख निर्माण होते ते आपण केलेल्या पापाचं कर्म आहे किंवा नशिबानं आलेलं आहे. वेद आणि अशा पद्धतीनं स्त्रियांना जो सन्मान नव्हता तो सन्मान तथागतांनी मिळवून दिलेला आहे. तथागतांनी विचार पेरलेले आहे. समाजामध्ये जे गढूळपणा होता, कोणता गढूळपणा होता? काम क्रोध मोह मत्सर लोभ द्वेष युद्ध तह मारामाऱ्या लाव्या व्यसनाधीनता चुगल्या करणे अनेक समस्या तथागतांच्या कालखंडामध्ये होत्या. समस्या काल होत्या, समस्या आज आहे, समस्या उद्या आहे. आणि या समस्येवर इंजेक्शन देण्याचं काम ज्या पद्धतीने आपल्याला एखादा आजार झाला आपण डॉक्टरकडे जातो. तथागत हे विश्वगुरु होते. हे मोठे डॉक्टर होते. MBBS MD याच्या पलीकडले मनाचा जो आजार आहे मानसतज्ञ होते. आणि मग तज्ञांनी अभ्यास केला. 7 वर्ष अभ्यास केला आणि बुद्धत्व जेव्हा प्राप्त झालं तेव्हा त्यांनी सांगितलं का मानवाच्या सुखाचा मार्ग हा आहे पंचशील. समस्या सोल्युशन केलं तथागतांनी. आणि अष्टांग मार्ग दिले, 10 पारमिता दिल्या आणि सर्व सुखाने जीवन जगले पाहिजे. सगळ्यांना स्वातंत्र्य समता बंधुता न्याय निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी राज्य लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि राजा सुद्धा वज्जीगण राज्य वैशाली मधलं हे तथागतांच्या विचारावर चालत होतं. प्रसेनजीत तथागतांच्या विचारावर चालत होते. अजातशत्रू बिंबिसार सम्राट अशोक नंतरच्या कालखंडामध्ये तथागतांच्या विचारावर चालत होते. आणि तथागतांचा एकच विचार होता दुःखातून मानवाला मुक्त करणे. दुःख ही मोठी समस्या आहे. सगळ्यांच्या अन्न वस्त्र गरजा ज्या आहेत ते पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणजे तथागतांनी समस्या सोडल्या आणि ह्या समस्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सुटल्या गेल्या, अजातशत्रूच्या कालखंडामध्ये सुटल्या गेल्या. आणि नंतरच्या कालखंडामध्ये जर आपण विचार करतो म्हटलं तर मग तुकारामाचं उदाहरण घ्या, कबीराचं उदाहरण घ्या. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि असाच एक सूर्य जन्माला आला 11 एप्रिल 1827 मध्ये. त्या क्रांती सूर्याचं नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. कडगुण सातारा तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. चिमणाबाई 9 वर्षाचे ज्योतिराव असताना चिमणाबाई मरण पावली. आणि त्या कालखंडामध्ये ज्योतिरावांचे जे आजोबा होते या आजोबांनी पहिल्यांदा व्यवस्था परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांच्या नंतर जर कोण प्रयत्न केला असेल तर ज्योतिबाच्या आधीही
गोविंदरावांचे जे वडील होते त्यांनी प्रयत्न केला. तो प्रयत्न कोणता होता? चौगुले नावाचं देशमुखी सारखं वतनदार म्हणजे 7-8 एकर जमीन त्यांना मिळाली होती. पण ती जमीन कटकारस्थानांनी ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात घेतली आणि ज्योतिरावाच्या आजोबांनी त्या ब्राह्मणाचा खून केला. त्या कालखंडामध्ये अन्यायाचा प्रतिकार केला आणि हे खून केल्यामुळे गावातील सर्व लोक ज्योतिरावाच्या वडिलाला गोविंदरावला म्हणत होते, तुम्ही आता कडगुण सातारा सोडून जा. आणि गोविंदराव पुण्यामध्ये आले. आणि पुण्यामध्ये आल्यावर करायचं का, हे गोविंदरावाकडे प्रश्न पडला. का बा आपण आता आपलं गाव तर सोडलं, आपल्या वडिलांनी खून केलेला आहे, त्यामुळे आपला बदला घेऊ शकते म्हणून पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर काय करायचं, तर फुलाचा व्यवसाय करणं सुरू केलं. ज्योतिरावांनी कोणता व्यवसाय सुरू केला? म्हणजे फुलाचा. आडनाव बदलून टाकलं. आडनाव जे गोरे होतं ते बदलून टाकलं आणि फुलाचा व्यवसाय करू लागले. म्हणून त्यांना फुले 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 म्हणू लागत होते. आणि असं करत असताना पेशवाईचा जन्म किंवा पेशवाईचं महत्व पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आणि मग त्या पेशव्यांच्या राजवाड्यात फुलांची गरज होती आणि ज्योतिरावांना त्या कालखंडामध्ये फुलं निर्माण करण्यासाठी पेशव्यांनी शेती दिली 35 एकर. आणि 35 एकर शेतीमध्ये फुलंच फुलं, पुण्यामध्ये सगळीकडे गोविंदरावाचेच फुलं. असं असताना या 35 एकरवर गोविंदरावांनी 200 एकर शेती कमावली फुलाच्या व्यवसायात. आणि मग ज्योतिराव हे शाळेत जाऊ लागले. परंतु 4थ्या वर्गामध्येच असताना ब्राह्मणाच्या कारस्थानामुळे ज्योतिरावाला शाळेतून काढून टाकण्यात आलं. परंतु गफार बेग नावाचा एक व्यक्ती होता आणि त्या कालखंडामधील इंग्रज अधिकारी या दोघांनी पुन्हा ज्योतिरावांना शाळेत टाकलं. 7व्या वर्गापर्यंत फक्त ज्योतिराव शिकले. कोणत्या वर्गापर्यंत? 7व्या वर्गापर्यंत. आणि 7व्या वर्गामध्ये असताना ज्योतिरावांचा एक मित्र होता, तो ब्राह्मण होता आणि त्या मित्राच्या लग्नामध्ये ज्योतिराव गेले होते. तेव्हा तिथले सर्व ब्राह्मण लोक म्हणत होते का या मायाचं या लग्नामध्ये काय काम आहे. आणि ज्योतिरावाला त्या लग्नाच्या वरातीमधून हाकलून दिलं. ज्योतिरावाला राग आला का माझा मित्र सखाराम परांजपे माझा मित्र आणि या लग्नातून मला काढून टाकलं. ज्योतिरावाला याचा राग आला आणि ज्योतिराव राग आल्यानंतर एका झाडाखाली जाऊन बसले. बसल्यानंतर विचार करू लागले का या देशामध्ये अस्पृश्यता किती आहे, जातीयता किती आहे, किती हीन दिन आपल्याला लेखलं जाते. साध्या वरातीत आपला स्पर्श सुद्धा यांना चालत नाही, आपला विंटाळ केला जाते. ज्योतिराव एका झाडाखाली जाऊन बसले आणि त्याच झाडाखालून एक आपला अस्पृश्य माणूस चालला होता. गळ्यामध्ये गाडगं, पाठीला झाडू आणि फाटके तुटके कपडे, शरीराचा वास येत होता. आणि तो अस्पृश्य माणूस ज्योतिरावाकडे पाहून हसत होता, खूप मोठ्या मोठ्याने हसत होता. ज्योतिरावाने विचार केला हे अस्पृश्य अतिशूद्र माणूस आणि मी शूद्र, हा हसतो कशासाठी. आणि मग अशा अवस्थेमध्ये ज्योतिराव त्याच्या जवळ गेले. अरे तू काय हसते? ज्योतिराव तुला माहित आहे का, तुला तर लग्नाच्या वरातीतून काढून टाकलं, परंतु जेव्हा शनिवार वाडा बांधत होते तेव्हा अतिशूद्र लोकांना त्या वाड्याच्या फाउंडेशन मध्ये टाकत होते, जिवंत लोकांना, आणि त्याच्यावर दगड टाकला जात होते. तुला तर दगडानं मारलं नाही ना. अस्पृश्य माणूस बोलत आहे, ज्योतिरावाला बोलत आहे. ज्योतिरावाला समजलं हे काय आहे. गळ्यामध्ये गाडगं, कमरेला झाडू आणि हे म्हणतो का शनिवार वाड्यात आहुती दिल्या जात होती, कारण शनिवार वाड्यामध्ये भूत येऊ नये बांधल्यानंतर. म्हणजे एवढा अन्याय अत्याचार ज्योतिरावांनी स्वतः पाहिला. ज्योतिराव घरी गेले आणि गोविंदरावाला म्हणाले, वडिलांना म्हणाले, समाजामध्ये जी जातीयता आहे, समाजामध्ये जी अस्पृश्यता आहे ती नष्ट केल्याशिवाय मी राहत नाही. तेव्हा गोविंदराव म्हणाले, तुला काय गरज आहे, आपल्याकडे 200 एकर शेती आहे, आपला व्यवसाय फार छान आहे, तुला पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, परंतु तू जातीयता नष्ट करू नको, तू धर्माधर्मामधील वाद नष्ट करू नको, तुला काही गरज नाही अस्पृश्यतेवरून. ज्योतिराव ऐकले नाही.
ज्योतिराव रात्रभर झोपले नाही, सावित्रीबाई रात्रभर झोपल्या नाही आणि विचार करू लागले काय या अस्पृश्यतेवर काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल, या जातीयतेवर आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. आणि दोघांनी ठरवलं का उद्या आपल्याला घर सोडून जायचं आहे, कारण आपले वडील हे काम करू देत नाही. सकाळ निघली आणि आपलं सामान एका बॅगमध्ये टाकलं आणि निघाले. जायचं तर कुठं जायचं. मग शेख उस्मान नावाचा त्यांचा मित्र होता, त्या मित्राकडे गेले आणि भिड्याच्या वाड्यामध्ये उंदरं राहायचे. अनेक म्हणजे वाडा पडका वाडा होता. त्या वाड्यामध्ये ज्योतिराव आणि सावित्री गेली आणि तिथे आपला यांनी संसार थाटला. आणि तिथे गेल्यानंतर ज्योतिरावांनी सावित्र्याला सांगितलं या समाजामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय, बालविवाह आहे, सतीची पद्धत आहे, त्यानंतर विधवांचं पुनर्विवाह बंदी आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्रियांना सन्मान नाही. मग याच्यासाठी काय करायचं. आणि पहिली शाळा या महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक, आद्य समाज सुधारक, व्यवस्था परिवर्तन करणारे पहिली शाळा जर महाराष्ट्रात कोण काढली असेल तर ज्योतिराव फुलेंनी पुण्यामध्ये भिड्याच्या वाड्यामध्ये 1848 सुरू केली. आणि शाळा का सुरू केली. कारण विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनावली, जिचा साठा तयापसे त्यास म्हणती श्रेष्ठ धन. विद्या समाज परिवर्तनाचं हत्यार आहे. अन्यायाच्या विरोधात कोण जाऊ शकते. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, ज्याच्याकडे बुद्धी आहे, तेच अन्यायाच्या विरोधात जाऊ शकते. हे महात्मा फुलेंनी डोक्यात आणलं. सावित्रीबाई फुलेला पहिली मुख्याध्यापिका केलं, पहिली शिक्षिका केलं. सावित्रीबाई फुलेला अ ब क शिकवलं. आणि अशा पद्धतींनी पहिली शाळा काढली, दुसरी शाळा काढली. 1851ला 9 शाळा काढल्या. नंतरच्या कालखंडात तर 27 शाळा काढल्या. वृद्धाश्रम तयार केले, अनाथ आश्रम तयार केले, सतीची पद्धत बंद व्हावी. त्या कालखंडामध्ये स्त्रियांना अतिशय कनिष्ठ दर्जा होता. लहानपणी वडिलांची सेवा करायची स्त्रियांनी, मोठेपणी नवऱ्याची सेवा करायची, म्हातारपणी मुलाची सेवा करायची. स्त्रियाला अक्कल नसते. अशा पद्धतीची महात्मा फुलेच्या कालखंडामधील परिस्थिती होती. स्त्रियांनी घरीच राहावं, घरचेच काम करावे, चूल आणि मूल, अशा पद्धतीची ही अवस्था महात्मा फुलेच्या कालखंडामध्ये होती. आणि ही बदलवण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी केलं. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकवलं. फार मोठं काम आहे होय. मोफत शिक्षण, सक्तीचं शिक्षण. आणि महात्मा फुलेंनी त्यांना सपोर्ट केलं. हे या जगातील जर सगळ्यात श्रेष्ठ आदर्श जर कोण असेल, कोणतं जोडपं असेल तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेचं जोडपं आहे जगातील. कारण का नवऱ्याच्या कार्यामध्ये 100% सक्रिय सहभाग आणि पत्नीच्या कार्यामध्ये 100% सक्रिय सहभाग, जीव जातपर्यंत या दोघांनी समाजासाठी काम केलं. महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले स्वतःसाठी जगलेच नाही. मूळ बाळ होत नव्हतं यांना तेव्हा एक स्त्री, काशीबाई नावाची स्त्री, म्हणजे तिच्यावर अन्याय झाला होता. त्या काशीबाई स्त्रीवर अनैतिक मार्गांनी अन्याय झाला होता. तर ती जीव द्यायला विहिरीवर चालली होती. तेव्हा महात्मा फुलेंना तिला पकडलं. काशीबाई तू जीव का देत आहे. तिनं हकीकत सांगितलं का माझ्याच कुटुंबातील माझा नवरा सोडून असलेल्या माणसांनी अन्याय केला, विधवा होती ती, अन्याय केला आणि म्हणून मी हा अन्याय सहन करू शकत नाही म्हणून जीव द्यायला चालली होती. तिला महात्मा फुलेंनी घरी आणलं, घरी तिला ठेवलं बहीण म्हणून. आणि लोक काय म्हणेल याची पर्वा नाही केली. अनेक लोक म्हणत होते या ज्योतिरावला अक्कल आहे का, या तरुण मुलीला घरात ठेवत आहे. सावित्रीबाई फुले म्हणाली तू माझ्या बहिणीसारखी आहे, तू माझ्या घरी राहा. 9 महिने 9 दिवस तिचं पालन पोषण केलं काशीबाई स्त्रीचं. आणि तिला जे मूल प्राप्त झालं, यशवंत नावाचं मूल प्राप्त झालं, ते मुलगा दत्तक घेण्याचं काम पहिल्यांदा या जगामध्ये जर कोण केलं असेल तर ज्योतिरावांनी केलं. आणि त्याला डॉक्टर केलं. डॉक्टर केलंच नाही, आपली संपत्ती त्याच्या नावावर करून टाकली 200 एकरची. किती मोठं काम हो त्या ज्योतिरावांचं, किती मोठं काम. आणि
लोक म्हणत होते त्याला, ज्योतिरावला तुम्ही लग्न करा. सासरा म्हणत होता तुम्ही लग्न करा. तेव्हा ज्योतिराव म्हणत होते मी लग्न करणार नाही, मूलबाळ प्राप्त झालं नाही तरी. सासरा खूप आग्रह करत होता का तुम्ही लग्न करा, माझ्या मुलीचा काही प्रॉब्लेम असेल. तेव्हा ज्योतिरावांनी काय म्हणालं का माझं लग्न कशाला करता, सावित्रीचं लग्न करून द्या. तिचा नवरा आणि मी एका घरात राहील, मी सौत्या म्हणून राहील. किती मोठा आदर्श. आता तर माणसाची पत्नी मरण पावली का लगेच दुसरं लग्न, तिसरं लग्न. पण ज्योतिरावांनी लग्न केलं नाही, यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, शैक्षणिक तर काम केलं परंतु सामाजिक काम फार मोठ्या प्रमाणात केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या जगामध्ये देशामध्ये कोण जर शोधून काढली असेल, रायगडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले 3 दिवस उन्हा तानात फिरले, 3 दिवस. आणि पहिल्यांदा शिवाजी महाराज शोधून काढण्याचं काम कोण केलं असेल इतिहासामध्ये लिहून आहे, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी दाखवला. शिवाजी महाराजावर पोवाडे लिहिले. एवढं मोठं काम महात्मा फुलेंनी केलं. म्हणजे शिवाजी महाराज आज आमचे दिसत आहे ना, हे कोणाची देण आहे, महात्मा फुलेची देण आहे. आणि हे काम करत असताना स्त्रियांना शिक्षण देणं, विधवांचं पुनर्विवाह करणं, बाल संगोपन गृह काढलं, अनेक मुलं अनाथ मुलं त्यांच्या घरी राहत असत. अनेक. एक गोष्ट सांगतो, एकदा एक भिकारी महात्मा फुलेच्या घरी गेले. महात्मा फुलेच्या घरी गेल्यानंतर महात्मा फुले घरी नव्हते, सावित्रीबाई फुले घरी होत्या. सावित्रींनी काय केलं, त्या भिकाऱ्याला घरात जेवढं काही ज्वारी आहे, जेवढं काही अन्न आहे त्या भिकाऱ्याला देऊन दिलं. वरून भाकर करून देऊन दिली. आणि तो भिकारी इतका खुश झाला, खूपच खुश झाला का मला आजपर्यंत एवढं अन्नधान्य कोणच दिलं नाही, फार समाजसेवा करत असताना. आणि मग तो भिकारी निघाला. काही अंतरावर गेल्यानंतर ज्योतिरावाला तो भिकारी दिसला. कुठून येत आहा म्हणे तुम्ही, या घरून येत आहो म्हणे. त्या भिकाऱ्याला काय माहितीये ज्योतिरावांचं घर आहे म्हणून, या घरून येत आहो. हे अन्नधान्य कोण दिलं, त्या घरवाल्या बाईनं दिलं. ज्योतिरावांनी ती झोळी पाहिली, ती झोळी फाटकी होती. तर ज्योतिरावांनी स्वतःचा फेटा काढला आणि ती ज्वारी, ती अन्न त्या फेट्यामध्ये, म्हणजे फेटा म्हणजे धोत्रासारखा असायचा, त्या फेट्यामध्ये ते अन्नधान्य टाकलं. पहा किती मोठं काम. एकानं अन्नदान द्यावं आणि दुसऱ्यांनी झोळी करण्यासाठी आपला फेटा द्यावा. दोन जोडपं कसं असावं. मग क्रांती ज्योती उगच म्हणतो का आपण, क्रांती सूर्य उगच म्हणतो का. एक से बढ़के एक माणसं हो हे दोघं. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, अशा पद्धतीने आमचं आयुष्य होतं. आणि हे करत असताना काही लोकांना हे पटलं नाही, म्हणून ज्योतिरावांना मारण्यासाठी 2 लोक पाठवले. एक त्या कालखंडामधला धोंडीबा कुंभार आणि दुसरा जो माणूस होता हा नामदेव रोडे. 1000 रुपये देऊन या 2 माणसाला ज्योतिरावांचा खून करण्यासाठी पाठवलं, महात्मा फुलेचा खून करण्यासाठी पाठवलं. विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि खून करण्यासाठी जेव्हा पाठवलं तेव्हा धारदार हत्यार घेऊन ज्योतिराव फुलेंच्या घरी हे 2 माणसं गेले. नामदेव रोडे, धोंडीबा कुंभार गेले. ज्योतिराव त्यावेळेस अभ्यासच करत होते. सावित्रीबाई फुलेंनी अडवलं. अडवल्यानंतर म्हणाले का तू माझ्या नवऱ्याचा खून करू नको, त्यांचा काय दोष आहे, तू त्यांचा खून कशासाठी करतोस. नाही म्हणे, हे स्त्रियांचा सुधारणा करत आहे, स्त्रियांना शिक्षण देत आहे, अनेक लोकांना अनाथ लोकांना न्याय मिळवून देत आहे आणि आम्हाला शिक्षण घेणं आवडत नाही. शिक्षण घेणं म्हणजे आपल्या जेवणाच्या ताटात आळ्या पडल्यासारखं आहे. आणि शिक्षण हे शूद्रांना देऊ नये हे ग्रंथात आहे. त्यानंतर सतीची पद्धत आहे, नवरा मेल्यानंतर स्त्रियांचं मुंडन होण्याची पद्धत आहे, टकली करून स्त्री फिरली पाहिजे, हे समाजामध्ये आहे. आणि याच्या विरोधात ज्योतिराव आणि सावित्री काम करत आहे, हे आम्हाला पटत नाही. धारदार कुऱ्हाड घेऊन हे दोघं गेले. ज्योतिरावांनी समजून सांगितलं, अरे बाबा
तुझा जावाई जर मेला तर तुझ्या बहिणीची टकली करणं तुला आवडते का? भरपूर समजून सांगितलं. सावित्रीबाई फुलेने भरपूर समजून सांगितलं या दोन गुंडांना. मग या गुंडाच्या लक्षात आलं, अरे हे ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले तर हे काम चांगलं करत आहे. स्त्रियांना न्याय देत आहे, शिक्षण देत आहे, सतीची पद्धत बंद करत आहे. त्यावेळेस धरण बांधलं होतं एक महात्मा फुलेंनी, भाकरा धरण. हे चांगले काम करत आहे. मग रामोशी आणि धोंडीबा कुमार, नामदेव रोडे असं म्हणतात का तुम्ही एवढं चांगलं काम करून तुमचा खून करण्यासाठी का बरं पाठवलं? मग महात्मा फुले म्हणतात का त्यांना हे सुधारणा नको आहे, कारण अन्याय करणं हा त्यांचा कायदेशीर हक्क मानतात. ते हे ग्रंथात लिहून आहे का ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रांनी फक्त 4 वर्णाची सेवा करावी. अतिशूद्रांनी तर गावात मेलेले जनावर गावाच्या बाहेर नेऊन फेकावे. हे अतिशूद्राचं काम, आणि याच्या विरोधात मी काम करतो. मला सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता द्यायची आहे. अशा पद्धतीनं समजून सांगल्यानंतर ते दोघं काय म्हणतात, ज्यांनी आम्हाला पाठवलं ना तुम्हाला मारण्यासाठी, आता त्यांचाच मी खून करतो. नामदेव रोडे म्हणतो, धोंडीबा कुंभार म्हणतो, बस आता कुऱ्हाडी घेऊन निघाले. तेव्हा ज्योतिराव काय म्हणतात, कुत्रा आपल्याला चावलं तर आपण कुत्र्याला चावतो का? पहा, शत्रूबद्दल ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलेचे किती ग्रेट विचार हो. ज्यांनी आपल्याला मारून टाकण्यासाठी पाठवलं त्या माणसाबद्दल तुम्ही मारू नका. अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या जगातील व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी पुण्यामधून सुरुवात केली. व्यवस्था परिवर्तन, सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळावं, सगळ्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा गरजा पूर्ण व्हाव्या. एवढंच नव्हे तर अनेक ग्रंथ लिहिले. शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणाची कसब, तृतीय रत्न, अनेक ग्रंथ लिहिले. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून समाज परिवर्तन व्हावं, सगळ्यांनी शिकावं, सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा गरजा पूर्ण व्हाव्या, हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न होतं. स्वतःसाठी हे काहीच जगले नाही दोघंही, आणि यासाठी त्यांनी एकच मंत्र दिला, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावर. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ आहे का विद्येनं केले? ध्यान धरला महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, समाज परिवर्तन करेल. या देशामध्ये हंटर कमिशन आलं होतं. हंटर लोक काय म्हणत होते, इंग्रजाचं कमिशन आलं होतं का वरून शिक्षण प्रणाली खाली झिरपत येऊ द्या. महात्मा फुले असे म्हणाले, अतिशूद्रापासून वरपर्यंत शिक्षण जाऊ. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, अनेक लोकांचे प्रश्न मांडले, आणि महात्मा फुलेंचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पूर्ण केलं. 395 कलमाचं 395 नंबरचं घर महात्मा फुलेचं पुण्यामध्ये होतं. बाबासाहेबांनी 395 कलमा संविधानात अभिप्रेत केल्या, लिहिलेल्या अनुच्छेद. यशवंत नावाचा मुलगा महात्मा फुलेचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. गुरुचं जे काम आहे हे शिष्याने पूर्ण केलं, म्हणून गुरु शिष्य आपण म्हणतो. म्हणून बाबासाहेब हे शिष्य झाले आणि महात्मा फुले हे गुरु झाले. गुरुच्या किती पदव्या असेल वर आपण एखाद्याला गुरु मानतो ना, तो किती ग्रेट असेल माणूस. मग बाबासाहेब एमए पीएचडी भारतला डीएससी, आणि महात्मा फुले किती असेल मग? 7वा वर्ग, म्हणजे त्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये 7वाच वर्ग होता. त्याच्या पुढचं शिक्षण नव्हतं. म्हणजे गुरुपेक्षाही महात्मा फुले श्रेष्ठ, असं गुरु श्रेष्ठ असल्याशिवाय कोणी गुरु मानत नाही. मग महात्मा फुलेची जयंती आपण या गावामध्ये साजरी करत आहात. आपण अभिनंदनास पात्र आहात. महात्मा फुलेंना माळी समाजांनी एका जातीमध्ये वाटून टाकण्यासारखे नाही आहे. अण्णाभाऊ साठे कोणाचे? मातंगाचे. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? कुणब्यांचे, मराठ्यांचे. बाबासाहेब कोणाचे? बौद्धांचे. बिरसा मुंडा कोणाचे? आदिवासींचे. हे खूप चुकीचं आहे. अहो, ओबीसी बांधव आहे आपले, व्हीजेएनटी बांधव आहे. बुद्धांनी केवळ तुमच्या बौद्धासाठी काम नाही केलं. बौद्धांच्या संघामध्ये
बहुतांश लोक ब्राह्मण होते. विचारधारा त्यांची चुकीची आहे, माणसं चुकीचे नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जाती होत्या. महात्मा फुलेंनी एकासाठी काम केलं नाही, एक जागतिक रिसर्च पुढे आला. त्या जागतिक रिसर्च मध्ये काय आहे का बाबासाहेबांनी बुद्धासाठी किती कामं केले, एससी साठी किती काम केले. तर 97% काम बाबासाहेबांनी सर्व देशासाठी केलं आणि 7% काम तुमच्या आमच्यासाठी केलं. हे जागतिक रिसर्च आला. मग बाबासाहेबांनी केवळ एससी साठी काम केलं का? नाही. महात्मा फुलेंनी एससी साठी काम केलं का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ त्यांच्या जातीपुरतं काम केलं का? नाही. तथागतांचे विचार तुमच्याच पर्यंत आहे का? हे चुकीचं आहे. आमचं करून उदो करू नका. हे लोक सर्वांचे आहे, देशांचे आहे. यांनी व्यवस्था परिवर्तन केलं आणि समतामूलक समाज कसा निर्माण होईल याच्यासाठी यांनी अहोरात्र प्रयत्न केला. अहोरात्र. महात्मा फुलेंनी 200 एकर शेती पणाला लावलेली आहे. पणाला त्यावेळेस टाटा जेवढा टॅक्स भरत नव्हता ना, त्यापेक्षा टॅक्स जास्त महात्मा फुले भरत होते. एवढी श्रीमंती. तुमच्या आमच्यासाठी त्याग केला हो या माणसाने. त्यांना पॅरालिसिस झाला होता शेवटच्या कालखंडामध्ये. तेव्हा उजवा हात कामी येत नव्हता, डाव्या हाताने त्यांनी ग्रंथ लिहिले. सगळा बुद्ध मांडला हो महात्मा फुलेंनी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, जगू द्या. शिक्षण, अज्ञान दूर केलं. सत्य असत्यातला फरक पहिल्यांदा महात्मा फुलेंनी सांगितला. शिक्षण म्हणजे काय? सत्य असत्यातील फरक जो जातो त्यालाच खरं शिक्षण म्हणतो. महात्मा फुले सर्वांचे आहे. आता शेवटचा मुद्दा एक सांगतो. 25 मिनिट झाले, 5 मिनिट घेतो जाते. शेवटचा मुद्दा हे सांगेल का महात्मा फुलेंनी भरपूर केलं, तथागत बुद्धांनी केलं, बाबासाहेबांनी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपण काय केलं पाहिजे? माझी या सावरगाव वासियांना एक विनंती आहे. या सर्व लोकांनी समस्येवर ट्रीटमेंट केलं, दुःखावर ट्रीटमेंट केलं, आजारावर ट्रीटमेंट केलं. आपण काय करतो? सिंबल ऑफ द नॉलेज म्हणतो. ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वरत्न, विश्वगुरु बुद्ध म्हणतो. आणि आपण कुठे चाललो? आता आपण कुठे चाललो? अहो, या देशामध्ये 45,000 शाळा बंद झाल्या जिल्हा परिषदच्या, माहित आहे तुम्हाला. आणि कॉन्व्हेंटला आता ग्रँड दानाचं सुरू केलं त्यांनी. मानधनावर गव्हर्नमेंट 25% जागा तर एससी एसटीच्या घेतातच, आणि त्याचा फंड गव्हर्नमेंट देणार. तुमच्या शाळा बंद केल्या. ज्या माणसांनी तथागत बुद्धापासून, सम्राट अशोकापासून, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा हे न्यायाचं, शाळा हे आंदोलनाचं, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे फक्त शिक्षणातून तयार होते. हे शिक्षण तुमचं बंद झालं. एलपीजी धोरण वापरलं, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, कॉन्व्हेंटचा पूर आला. आपलं जसं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या प्रमाणात आपण आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकतो. मग आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय? ही पहिली समस्या आहे. याच्यासाठी कोणी आंदोलन करत नाही. याच्यासाठी संप झालेत आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इंग्रजी मीडियम सुरू करा, कॉन्व्हेंट बंद करा. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भरती करा शिक्षकांची. याच्यासाठी कुठे आंदोलन झालं का? आपण समस्येवर काम करत नाही. आपण डीजे लावून 14 एप्रिलची जयंती जोमानं साजरी करतो. मग 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 50,000 रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये याच्यावर खर्च होतो. पण आता महाबोधी बुद्ध विहार आंदोलन चालू आहे सगळ्या भारतामध्ये, जगामध्ये. जगातले लोक येत आहेत. पण असं एखादं आंदोलन या देशामध्ये राबवलं का गरीबातल्या गरीब मुलांना इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे, नीटचे क्लासेस करता आले पाहिजे, एमपीएससी यूपीएससी तो सक्सेस झाला पाहिजे, यासाठी गव्हर्नमेंटनं पावलं उचलावे. यासाठी आंदोलन केलं का? या लोकांनी समस्येवर काम केलं. महात्मा फुलेंनी शिक्षणाची समस्या, सामाजिक समस्या, धार्मिक समस्या, बाबासाहेबांनी समस्येवर काम करून 395 कलमाचं संविधान दिलं आणि सगळ्यांच्या समस्या सोडून टाकल्या. शिक्षण सक्तीचं केलं. पण आज शिक्षणाचा मुद्दा
अहो बाबासाहेबांचे, महात्मा फुलेचे, शिवाजी महाराजांचे विचार शिक्षणातून हद्दपार केलेले आहे. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे माहित आहे का? कुंभाराच्या मुलानं कुंभार काम करावं, नाव्याच्या मुलांनी नावे काम करावं, धोब्याच्या मुलांनी धोबी काम करावं, एखाद्या सुताराचा पोरगा आहे त्यांनी सुतार काम करावं. त्याला आवडेल ते करू द्या. तो IIT मध्ये जाणार नाही, तो MBBS होणार नाही, तो MPSC UPSC होणार नाही. मग आपण काय झोपलेले आहोत का हो? एवढा मोठा पैसा चाललाय या जयंत्यावर, कशाला जयंत्या करता? काय गरज आहे बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी? काय गरज आहे सांगा? अहो बाबासाहेबांनी ज्या कामासाठी आपलं आयुष्य खर्च केलं, कोणत्या कामासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य खर्च केलं? सगळ्यांच्या अन्न वस्त्र निवारा गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, गरिबी दूर झाली पाहिजे, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, सगळे प्रतिष्ठेने वागले पाहिजे, याच्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं. मूर्तीपूजा त्यांनी नाकारली आणि आपण बाबासाहेबांचे फोटो घेऊन डोक्यावर फिरत आहोत, त्यांची मिरवणूक काढत आहोत, व्यक्तिपूजा चालू आहे. अहो बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा, पण एकही रुपया खर्च करू नका. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करा, जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा. ते बाप आहे आपले, त्यांच्यामुळे आज आपण एवढ्या साडीमाडी गाडीमध्ये आलो. कोणाला बाप प्रिय नाही, पण बाबासाहेब काय म्हणत होते माहित आहे का? माझी जयंती साजरी करू नका. पुण्यातील सदाशिवराव भाऊ बाबासाहेब 34 वर्षाचे होते जेव्हा जेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये बोलून आले आणि गोलमेज परिषदेमध्ये विजय झाला, तेव्हा त्यांची जयंती साजरी करायचा प्रस्ताव पुण्यामधून आला. बाबासाहेब म्हणे याद राखा म्हणे माझी जयंती साजरी करायची नाही. अहो माझ्या विचाराचा प्रसार प्रचार करा, गरिबांना न्याय मिळवून द्या, म्हणजे माझी जयंती साजरी. आज पहा ना, सुशिक्षित बेरोजगार किती झाले. जयंतीच्या दिवशी तुम्ही लायब्रऱ्या ओपन करा, ग्रंथालय ओपन करा, एखाद्या मुलाला पुण्याला पाठवा MPSC UPSC ला, एखाद्या IITचे पैसे भरा, एखाद्या विद्यार्थ्याचे MBBS ला एखाद्या मुलाला पाठवा. ही झाली बाबासाहेबांची जयंती. आणि तो MPSC UPSC होऊन आला, तो डॉक्टर झाला, तर त्याला घोड्यावर बसून गावामध्ये फिरवा आणि तो आनंद उत्सव मिरवणुकीच्या स्वरूपात काढा. ही आहे बाबासाहेबांची जयंती. ही आहे बाबासाहेबांची जयंती. तसं नाही होत आपल्याला. 5-5 हजार रुपये, 2-2 हजार रुपये बाबासाहेब करा. माझं म्हणणं असं नाही, करा, ते बाप आहे. अहो तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही डोरलीला एक धम्म परिषद आयोजित केली. तिथे गोल्डन मॅन पिसा नावाचा एक माणूस आला होता. गोल्डन, त्यांची सोन्याची खाण आहे. 33 कोटी रुपयाची साडी, रमाईच्या अंगावर सोन्याची साडी परिधान केली त्या माणसानी आणि 3 कोटीचं कुंकू, म्हणजे पूर्ण हिऱ्या मोत्यामध्ये सोन्यामध्ये परिधान केले त्या माणसानं. 33 कोटी रुपये रमाई, ज्या ठिकाणी रमाईचं अंत्यसंस्कार झालं, रमाईची पुतळा आहे त्या ठिकाणी का केलं असेल बरं एवढं? अहो आपलं चमडं जरी टाकलं ना काढून जिवंतपणे बाबासाहेबाला, तरी त्यांचे उपकार फिटत नाही. हे सगळ्यांना माहित आहे. सोनं चांदी हिरे मोती तर सोडून द्या, रक्त तिथं डोका आपटला ना बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर, तरी त्यांचे उपकार फिटत नाही. रक्त टाकलं तरी आपलं, ते आपल्यासाठी आदर्श आहे. पण आता कुठं चाललो आपण? प्रतिक्रांतीचे वारे येत आहे, तुमचं शिक्षण बंद झालं. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो. आता इथे टेंट टाकला समजा, आपण पडदे टाकले, हे सगळं भाड्यानं आणतो आपण. कशासाठी भाड्यानं आणतो? एक वर्ष जयंती शांततेनं करा, त्या पैशात हे टेंट घ्या, त्या पैशामध्ये भांडे घ्या आपले, त्या पैशामध्ये लाऊडस्पीकर आपले घ्या. आर्थिक व्यवस्था प्रबळ केल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा जयंती साजरी केल्यासारखी होते. आपण काय करतो? 50 हजाराचा टेंट कोणा तरी लावून देतो, कोणाचा तरी व्यावसायिकाचा. कशासाठी? कुठं चाललो? शिकलं म्हणजे काय झालं? शिकलं म्हणजे काय झालं? पैशाची उधळपट्टी. आणि कोणाचे पैसे होय? पैशाचं झाड कोणाचं होय? अरे आपल्या बापाचं होय, बाबासाहेबाचं होय. त्या पैशाच्या झाडाला हलवलं ना कितीही पैसे पडते, पण ते पैसे वाया घालू नका. पैसे वाया घालू नका. एक रुपया बाबासाहेबाचा आहे
आणि बाबासाहेबांनी समाजासाठी सर्व पैसे दान दिलेले आहे. तुम्हाला समाजाचा विकास करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता हेच सांगेल मी तुम्हाला का आपण आपला महात्मा फुले म्हणू नका, आपलाच बाबासाहेब म्हणू नका, आपलाच बुद्ध म्हणू नका, आपलाच छत्रपती शिवाजी महाराज म्हणू नका. हे सगळ्यांचे होते, हे लक्षात ठेवा. तुम्ही उदो करताना जास्त बाबासाहेबांचा, तुम्ही महात्मा फुलेंचा जास्त उदो करता, तुम्ही बुद्धाचा जास्त उदो करता. तुम्ही काय ठेके घेतले का? अहो इतरांच्या बाबासाहेब, महात्मा फुले इतरांच्या नाही म्हणत असं तर त्यांना समजून सांगा. तेवढी ताकद तुमच्यामध्ये निर्माण करा. आम्ही जयंत्या साजऱ्या करत असताना आता आम्ही खर्च करत नाही. आम्ही भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम घेत असताना 10 दिवसाचे प्रशिक्षण लावत आहोत आम्ही सगळ्या गावाला. आम्ही जे तरुण आहे, तरुणी आहे यांचं प्रशिक्षण, त्यांना संविधानाचा अभ्यास, संविधान शेवटचा श्वास घेत आहे. संविधानाच्या अनेक अनुच्छेदामध्ये, कलमामध्ये बदल होत आहे. त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. एक आपापसातले मतभेद, आपल्यातले द्वेष हे आपण नष्ट केले पाहिजे. या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की आता वैचारिक पातळीवर हे सगळं करा, भावनेच्या पातळीवर काही करू नका. कारण चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर रस्त्यावर मोर्चा करणाऱ्याची एक टीम असते आणि त्यांना विचार देणारी एक टीम असते. हे दोन्ही टीमा हातात हात घालून जयंत्या करा. रस्त्यावर नाचल्यानं आपण सक्सेस होणार नाही, तर विचारवंताचे विचार घेऊन जयंत्या करा. एवढीच मी सावरगाव या गाव वासियांना विनंती करतो. लाभलेले शब्द इथे मी थांबवतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. धन्यवाद सर.